पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया इथं भव्य स्वागत. राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाच्या द्विपक्षीय विषयांवर चर्चा. ब्रिक्स शिखर परिषदेतली चर्चा आणि ब्राझीलचा दौरा फलदायी ठरल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. ब्रिक्स परिषदेला अतिशय सक्षमतेनं पुढे नेण्याची व्यक्त केली वचनबद्धता. आपल्या वसुंधरेला निकोप ठेवण्यासाठी जगानं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. मीरा भाईंदरमध्ये मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकत होता, म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल न्यायमूर्ती भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात होणार सत्कार. सरन्यायाधीशांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर. विधानसभा विरोधी पक्षनेत्याचं रिक्त पद तातडीनं भरण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग. कायदा आणि प्रथांचं पालन करत लवकर निर्णय घेऊ, अध्यक्षांनी केलं स्पष्ट. अमेरिकेची अनेक देशांवर आयात शुल्क जारी केल्याची घोषणा. जपान आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या आयातीवर लावलं 25% शुल्क. जगन्नाथपुरी रथयात्रेचा आज होतोय समारोप. भगवान जगन्नाथ मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत मंदिरात परतणार. आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ख्यातनाम टेनिसपटू नोवाक जोकोविच, यानिक सिन्नर आणि इगा श्वान्तेक यांची दमदार आगेकूच उपांत्यपूर्व फेरीत दिली धडक. नमस्कार. एकच्या